रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरात विविध ठिकाणी पावसाचं पाणी साचलं आहे। घोडबंदर रोड, मानपाडा, कापूरबावडी, शिळफाटा, डायघरगाव, कोपरी बंगला, वंदना बस डेपो, मुख्य बाजारपेठ, खारकराळी, पेढ्या मारुती गल्ली या भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचले, ज्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक सेवा धीम्या गतीनं सुरू होती। वागळे इस्टेट परिसरातील पडवळनगर येथे लोकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले। रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पडवळनगर येथील नागरिकांच्या घरात नाल्याचं पाणी शिरलं। जास्त पाऊस पडल्यानं नाल्याचं पाणी साचल्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतोय। ठाणे महानगरपालिकेचा 100% नालेसफाईचा दावा फेल ठरलाय। घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरातील वस्तूंचं नुकसान झाले। रात्रभर नागरिकांना नाल्यातील पाण्यातच राहावं लागलं। मुंब्रा शिळफाटा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे गुडघ्यापर्यंत पाणी साचले। काही प्रमाणात वाहतूक देखील मंदावली आहे। गेल्या 3 तासांपासून 27 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली आहे। सब मिलके आज जिल्हा परिषदेतील सर्व विभागाकडील कर्मचाऱ्यांना दैनंदिन कार्यालयीन कामकाज करताना संगणक हाताळणे, संगणकीय कामकाज आणि प्रशासकीय बाबी याकरिता साक्षर करण्यासाठी कर्मचाऱ्यांची ट्रेनिंग नीड असेसमेंट टेस्ट आज घेण्यात आली। शासनाकडून येणाऱ्या विविध योजना आणि मार्गदर्शक सूचना राबवण्याकरिता 265 कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग नीड असेसमेंट टेस्ट मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनानं जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात पार पडली। कार्यालयीन कामकाजात कर्मचाऱ्यांना कामात येणाऱ्या अडचणींना लक्षात घेत 100 गुणांची ट्रेनिंग नीड असेसमेंट टेस्ट घेण्यात आली। दैनंदिन कामकाजात तांत्रिक अडचणीवर मात करण्यासाठी तसंच दररोज नव्यानं तांत्रिक बदल आत्मसात करण्यासाठी ही टेस्ट घेण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडदर यांनी दिली आहे। कनिष्ठ सहाय्यक 160, वरिष्ठ सहाय्यक 69, सहाय्यक प्रशासन अधिकारी 12, कनिष्ठ प्रशासन अधिकारी 24 असे एकूण 265 कर्मचाऱ्यांची ट्रेनिंग नीड असेसमेंट टेस्ट घेऊन डिजिटल माध्यमांचा वापर करण्यासाठी विशेष प्रयत्न जिल्हा परिषद ठाणेमार्फत करण्यात येत आहे। ई-ऑफिस, वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट, कॉम्प्युटराइज टिप्पणी लेखन, पत्रलेखन, प्रशासकीय विषयावरील टिप्पणी लेखन आदीबाबतची प्रात्यक्षिक टेस्ट घेण्यात आली आहे। कर्मचारी वर्गात यामुळे उत्साहाचं वातावरण दिसून आलं। त्यांनी या निमित्तानं पुन्हा प्रशासकीय अभ्यासिकेचं पुनर्लोकन केलं। कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करून लोकाभिमुख सेवा देण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी ही प्रक्रिया लाभदायक ठरणार आहे। ठाणेकरांची नागरी कामं करून घेण्यासाठी पालिकेनं विविध विभागांमध्ये ठेकेदारांची नियुक्ती केली आहे। हे ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करत असल्याच्या तक्रारी वाढल्यानं पालिका आयुक्त ॲक्शन मोडमध्ये आले आहेत। त्यांच्या तक्रारीची गंभीरता घेत ठेकेदारांना नोटिसा पाठवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यांच्या भूमीमुळे ठेकेदाराचे धाबे दणाणलेत। ठाणे महापालिका प्रशासनाकडून विविध प्रकारची नागरी कामं करून घेण्यासाठी ठेकेदार नेमण्यात आलेत। हे ठेकेदार कर्मचाऱ्यांकडून नागरी सुविधांची विविध कामं करून घेतात, मात्र त्यांना सुरक्षेची साधनं पुरवली जात नाहीत। पुरवण्यात येणारी साधनं ही अत्यंत निकृष्ट दर्जाची असतात। त्याचप्रमाणे त्यांच्या पिळवणूक जाते। अशा अनेक समस्या श्रमिक जनता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत मांडल्या आहेत। त्यावर राव यांनी तात्काळ संबंधित सर्व ठेकेदारांना नोटिसा बजावण्याचे आदेश प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत। श्रमिक जनता संघ युनियनने कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या घेऊन ठाणे महापालिका मुख्यालयावर निदर्शनं केली होती। निदर्शनाच्या वेळी आयुक्त मुख्यालयात उपलब्ध नसल्यानं युनियननं सोमवारी त्यांची भेट घेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्यांच्या समोर मांडल्या।
राव यांनी शिष्टमंडळाचं म्हणणं ऐकून घेत किमान वेतन, भत्ते, भरपगारी रजेचे वेतन, बोनस आणि उत्पादनाची रक्कम आदी कायदेशीर सोयीसुविधा देण्यात कसूर करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करू असं आश्वासन दिले. तसंच संबंधित ठेकेदारांना नोटीस बजावा असे आदेशही राव यांनी दालनात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. ठाण्यात झाड पडण्याचं सत्र सुरूच. विशाल वडाचं झाड कोसळून वाहनांचं अतोनात नुकसान. काल रात्री पाचपाकाडी परिसरात जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे एक विशाल वडाचं झाड कोसळून पार्क केलेल्या वाहनांवर पडल्याची घटना घडली आहे. या अपघातामुळे वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक नागरिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना कळवलं. ठाणे महानगरपालिकेचं आपत्कालीन पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी त्वरित पोहोचलं आणि हे झाड हटवण्याचं काम सुरू केलं. झाड कोसळल्यामुळे पार्क केलेली अनेक वाहनं मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली आहेत. वाहतूक विभागानं घटनास्थळी तातडीनं पोहोचून वाहतुकीची व्यवस्था केली आणि अपघातग्रस्त वाहनांना हटवलं. शहरातील पाचपाकाडी परिसर हा घनदाट झाडांनी भरलेला भाग आहे. पावसाळ्याच्या हंगामात वाऱ्यामुळे अशा घटनांचा धोका अधिक वाढतो. महापालिकेनं नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केले आणि जुनी धोकादायक झाडं तातडीनं हटवण्याचे आदेश दिलेत. मुंब्रा बायपासवर भूस्खलनाची घटना समोर आली आहे. आज दुपारी जोरदार पावसामुळे मुंब्रा बायपासच्या बाजूला असलेल्या डोंगरावरून भूस्खलन झालं. या भूस्खलनामुळे मोठमोठे दगड मुंब्रा बायपास रस्त्याच्या कडेला पडले आहेत. मुंब्रा बायपासवर रईसबाबाच्या दर्गाकडे जाणाऱ्या पायऱ्यांपासून थोड्याच अंतरावर ही भूस्खलनाची घटना घडली आहे. जोरदार पाऊस जसजसा वाढत आहे त्यामुळे हा भूस्खलन झाला आहे. सुदैवानं यामुळे कोणत्याही मोठ्या वाहनांवर किंवा बाईकस्वारावर दगड पडले नाहीत, अन्यथा येथे मोठा अपघात झाला असता. आज दुपारी जोरदार पावसामुळे ही भूस्खलनाची घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतलाय. यावेळी त्यांनी सर्व शासकीय यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्यात. लोकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता जिल्हा प्रशासनानं सर्व शासकीय यंत्रणांनी घ्यावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अशोक शृंगारे, अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाई धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी, भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप, तहसीलदार अभिजित खोले, संजय भोसले हे प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात तर ठाणे जिल्हा प्रशासनातील आणि ठाणे महानगरपालिकेतील क्षेत्रीय वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सर्व यंत्रणांना अलर्ट राहायला सांगितलं असून महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पोलीस अधीक्षक, नगरपालिका मुख्याधिकारी यांनी अतिशय दक्ष राहून संवेदनशीलतेनं जिल्ह्यातील परिस्थिती हाताळावी. जिल्ह्यातील धोकादायक इमारतींमधील नागरिकांचं तातडीनं स्थलांतर करावं. तेथील नागरिकांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी. गरज पडल्यास यासाठी पोलिसांची मदत घ्यावी. महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात पावसाचं पाणी थोडं जरी वाढलं तरी रस्त्यावर पाणी साचतं. या सर्व बाबींवर बारकाईनं लक्ष ठेवावं. सर्वांनी 24 तास अलर्ट मोडवर राहून प्रत्यक्ष फील्डवर जाऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी पालकमंत्री यांना
ठाणे जिल्ह्यातील पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची तसंच जिल्हा प्रशासनानं आपत्कालीन परिस्थितीत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली। जिल्हाधिकारी शृंगारे यांनीही जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहून आपत्कालीन उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देऊन काम करावयाच्या सूचना संबंधित सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत।